ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की रविराज जे आहे ते अर्जुनला सांगत असतात की तुझ्या हातात जे काही रिपोर्ट्स आहेत ते दाखव. ते दाखवल्यानंतरच मला सगळ्या काही गोष्टी खऱ्या खोट्या काय त्या समजतील. तुला असं वाटत असेल की मला या सगळ्याचा राग येईल, पण आता तसं काही राहिलेलं नाही आहे. तू बिनधास्तपणे मला सगळ्या काही गोष्टी सांगू शकतोस, असं देखील आता रविराज जे आहेत ते बोलू लागतात. त्याचबरोबर आता अर्जुनच्या हातामध्ये रिपोर्ट्स असतात. मग अर्जुन ते रिपोर्ट्स आता दाखवायला सुरुवात करतो. अर्जुनने फाईलमधनं ते रिपोर्ट्स काढलेले असतात आणि ते रिपोर्ट्स तो पहिल्यांदा रविराजांच्या हातात देतो. रविराजांच्या हातात दिल्याबरोबर आता रविराज ते रिपोर्ट बघतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ह्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे ते. आणि मग तो रिपोर्ट पाहिल्यानंतर इकडे सायली बोलत असते की या रिपोर्टनुसार आपली ही खरी तन्वी नाही आहे, ही आहे बबली लोखंडे. बबली लोखंडे असं आहे हे कळल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळीजणं पाहत राहतात. तर दुसरीकडे कल्पनाला भूतकाळातील गोष्ट आठवते. जेव्हा ही बबली लोखंडे घरात आली होती तन्वी म्हणून, तेव्हा ती सगळ्या गोष्टी कशा सांगत होती, जसं की हिला सगळ्या काही गोष्टी आधीपासूनच माहिती आहेत. आणि मग मी दाखवलेला तो जिना आणि त्याचसोबत अर्जुनची ओळखलेली अचूक खोली, या सगळ्यावरना यांनी हिशोब मांडलेला होता की हीच आपली तन्वी आहे आणि मग तिचा स्वीकार केला होता. पण आज जेव्हा त्यांना खरी गोष्ट कळली होती तेव्हा त्यांना त्या सगळ्या गोष्टीचा खूपच जास्त त्रास होत होता. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुनने जसं रविराजांना रिपोर्ट दाखवलेला असतो तसं आता रविराज रिपोर्ट बघून झाल्यानंतर तो रिपोर्ट लगेच प्रतिमाकडे सुद्धा देतात. प्रतिमासुद्धा तो रिपोर्ट बघते. तर प्रतिमालासुद्धा तिचं रडू आवरत नसतं, कारण तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. ज्या मुलीला इतके दिवस ती आपलं समजत होती ती मुलगी तिची नव्हती हे तिला आता कळून चुकलेलं होतं. अश्विनही आता तो रिपोर्ट वाचतो. तर प्रताप म्हणत असतात की इतके दिवस रविराजची मुलगी म्हणून या घरात तुला आम्ही मुलीची वागणूक दिली, पण तू आमच्यासोबत काय केलंस, आम्हाला धोका दिलास, आम्हाला फसवलंस. तर इकडे प्रतिमासुद्धा आता रागाने उठून उभी राहते आणि ती म्हणत असते की मी सुद्धा तोच विचार केला होता की मी 20 वर्ष झाले माझ्या मुलीला भेटण्यासाठी तडफडत होते, पण जेव्हा मला कळलं की तूच माझी मुलगी आहेस तेव्हा मी सगळं काही विसरून तुला आपलंसं केलं. पण तेव्हासुद्धा मला कुठेतरी असं आतमधून वाटत होतं की तू माझी मुलगी नाही आहेस. तरी मी सायलीला त्याबद्दल बोलली, पण आता तर सगळं स्पष्ट झालं आहे की तू माझी मुलगी नाही आहेस. पण हे सगळं करताना जराही लाज वाटली नाही का? आणि हे सगळं करताना तुला ह्या सगळ्यामध्ये नक्कीच कोणीतरी मदतही केली असेल असं देखील आता सगळ्यांचा समज असतो. प्रतिमा मात्र खूप जास्त रडत असते. तर दुसरीकडे मात्र रविराजांना सुद्धा सगळ्या जुन्या भूतकाळातील गोष्टी आठवतात. ते सुद्धा म्हणत असतात की एकतर मी किती आसुसलेला होतो एवढ्या दिवसांनंतर माझ्या मुलीला भेटण्यासाठी, आणि तेव्हा मला सगळ्या काही गोष्टी कळल्या ना, तेव्हा तर समजलं होतं की नाही, आता आपली मुलगी आली आहे तर आपण मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊया आणि आपल्या मुलीचा स्वीकार करूया. पण इथेच माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकलं. मी विश्वास ठेवला आणि तुला आपलंसं केलं. दुसरीकडे मात्र आता प्रिया जी आहे ती ओरडून सांगत असते की बाबा, तुम्ही या लोकांवर कोणावरही विश्वास ठेवू नका. ही सगळीजणं तुम्हाला खोटं सांगत आहेत. मीच तुमची मुलगी आहे. पण तेव्हा नागराज आणि महिपत सांगतात की ही सगळ्यांना खोटं सांगते. हिच्यावर विश्वास तर बिलकुलही ठेवू नका. ही विश्वास ठेवण्याच्या पात्रतेची नाही आहे. आणि असं बोलून आता मात्र भडकलेली सगळीजणं एकमेकांकडे बघून प्रियाकडे बघत उत्तर देत असतात. पण दुसरीकडे मात्र आता महिपत सांगत असतो की हे तर काहीच नाही, हे आम्ही सगळं काही प्लॅनिंग करून ठरवलं होतं. पण तुला काय वाटतंय, तुला आता आम्ही असंच सोडून देऊ का? तर हा तुझा भ्रम आहे. तुला आता आम्ही अशीच सोडणार नाही आहोत असं देखील आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता अस्मितासुद्धा भडकलेली असते आणि अस्मिता ही रागारागात बोलत असते की तुझ्यावर तर आम्ही सगळ्या घरातल्यांनी विश्वास ठेवला, पण तू तर आमच्या पाठीत खंजीर खुपसला गं. म्हणजे आम्ही विचार करत होतो की तू खरंच आमची तन्वी आहेस, पण तू तर तन्वी नाही आहेस हे आता कळतंय. खूप विश्वास मोठाघात केलेला आहेस तू, असं देखील बोलून आता सगळीजणं संतापलेली असतात. प्रत्येकजण आपापला राग काढत असतात. तर प्रिया मात्र आता शांततेत उभी असते. प्रियाला तेच वाटत असतं की जसं काही आपण काही केलेलंच नाही आहे. प्रिया अजूनही दाखवत असते की मी तुमचीच मुलगी आहे. पण सायली तितकीच हुशार आणि चतुर असते. सायलीकडे सगळे पुरावे असतात आणि त्यामुळे सायली आता हुशारीनेच तिचा तो डावसुद्धा उधळून लावत असते. पण दुसरीकडे मात्र या सगळ्या
गोष्टी घडूनसुद्धा प्रिया अजूनही तसाच विचार करत असते. पण तेव्हा अश्विन म्हणत असतो, पण हे सगळं का आणि कशासाठी हिने सगळं केले हे तर कळू दे. म्हणजे हिने तर सगळ्यात मोठी फसवणूक केली ती तर माझी केली आहे. म्हणजे मी हिच्यावर विश्वास ठेवला, हिच्यावर प्रेम केलं, पण हिने माझ्यासोबत तर मोठा गफला केला. मग तेव्हाच ना अर्जुनचं तोंड उघडतं आणि अर्जुन आता म्हणत असतो की हिने फक्त या सगळ्या काही गोष्टी ना एवढ्याचसाठी केल्यात, त्या म्हणजे प्रॉपर्टीसाठी तिने तुमच्यावर ही वेळ आणली असंही आता म्हटलं जातं. जेव्हा प्रॉपर्टीसाठी ह्या सगळ्या काही गोष्टी केल्यात हे समजताना तेव्हा रविराज म्हणतात की हिच्यासाठी मी काय काय म्हणून नाही केलं, सगळ्या काही गोष्टी तिच्यासाठी केल्या. का तर मी विचार केला की माझ्या मुलीला आधीपासून काही भेटलं नाही आणि इतक्या वर्षानंतर आली, मग माझ्या मुलीला सगळ्या काही गोष्टी हव्या त्या द्यायच्या, तिची इच्छा पूर्ण करायची आणि यासाठी मी बऱ्याच काही गोष्टी केल्या. नको तिकडे इन्व्हेस्टमेंट केली का तर हिच्यासाठी, पण हिने आज खरे रंग हिचे दाखवले. त्याचबरोबर फक्त प्रॉपर्टीसाठी आमच्या जीवाशी खेळलीस तू, आम्हाला एवढं मोठं फसवलेस, याची शिक्षा तर होणारच. दुसरीकडे आता विमलसुद्धा विरुद्ध दिशेनेच बोलत असते. म्हणजेच विमलनेसुद्धा आता प्रियाची चांगली सोलायला घेतलेली असते. सुमनही म्हणत असते की या सगळ्यामध्ये ही एकटी नसणार आहे, हिला नक्कीच कोणाची तरी साथ असणार आहे. दुसरीकडे प्रतापही म्हणत असतात की हो बरोबर आहे, हिला कोणाची साथ तर असणारच आहे, त्याशिवाय ती इतकी मोठं काम करू शकत नाही असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना इकडे लगेच नागराज तोंड उघडतो आणि नागराज म्हणत असतो की हो मिस केली आहे त्या सगळ्यामध्ये मदतीला. आता का मी मागे हटू, ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तर आता मी सांगायला तयार आहे असंही आता तो म्हणत असतो. आणि नागराज आता त्यांचं जे काही प्लॅनिंग असतं, जे सुरुवातीपासून त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आता एक करून सांगायला सुरुवात करतो. आणि तो म्हणत असतो की खरं तर मला जेव्हा ॲक्सिडेंटचा प्रसंग घडवायचा होता तेव्हा माझा प्लॅन तो फ्लॉप झाला होता, पण त्यानंतरसुद्धा मला प्रॉपर्टीतला कोणताही हिस्सा भेटला नव्हता. मग मी विचार केला की ह्या मुलीला वापरून घ्यायचं. मग ही मुलगी जी आहे ती तिचं गाठोडं वगैरे घेऊन ना एकदा महिपतकडे आली होती आणि महिपतचं सुद्धा काम होतं. महिपतला आश्रम हवा होता आणि त्यासाठी महिपत काही करायला तयार होता आणि म्हणूनच महिपतने आणि मी मिळून प्लॅनिंग केलं की हिला आता रविराजांकडे म्हणजेच किल्लेदारांच्या घरात घेऊन जायचं, एक खोटी तन्वी म्हणून, आणि हिलाच त्या सुभेदारांच्या घरातसुद्धा चांगली वागणूक मिळेल, म्हणजे तिकडचंसुद्धा सगळ्या काही गोष्टी समजतील आणि त्याचसोबत इकडेसुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. म्हणूनच आम्ही हे एक पॅद म्हणून हिला वापरलं आणि हिनेसुद्धा तिचं काम चोख केलं. पण तिचं आता हा खोटारडेपणा जास्त दिवस टिकून नाही राहणार. म्हणूनच आता मी तुम्हा सगळ्यांसमोर सांगत आहे की हिने जे काही आतापर्यंत केलं आहे ना ते प्लॅनिंगनुसारच केलेलं आहे. ही काही तन्वी वगैरे नाही, ही खोटारडी आहे असं देखील आता म्हटलं जातं. तेव्हाच ना आता इकडे प्रिया म्हणत असते की यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, ही सगळीच जण ना खोटं बोलत आहेत, यांना सायली अर्जुनने तेवढं खोटं बोलायला सांगितलं आहे. हे सगळं करताना जराही लाज वाटत नाही का असंही आता म्हटलं जात असतं. मग दुसरीकडे आता ती म्हणत असते की आई बाबा ऐकून घ्या. पण आता रविराज भडकलेले असतात. रविराज सरळ तिला म्हणतात की तुझ्या तोंडून ना हे बाबा हे नाव शोभूनही दिसत नाही आणि लगेचच येऊन ना ते जोरात तिच्या कानाखाली वाजवतात. कारण आतापर्यंत रविराजांनी प्रियासाठी खूप काही गोष्टी केलेल्या होत्या आणि आज जो काही दिवस त्यांना दिसतोय ना त्यामुळे ते आता खूपच जास्त भडकलेले होते. त्यांनी आता जे काही प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं ना त्यामुळे सगळीजणं पाहतच राहतात. त्यानंतर ते म्हणतातही जेव्हा तू या घरात आली होतीस तेव्हा मी सगळ्याची पडताळणी केली होती. एक नामवंत वकील असून सुद्धा तू मला फसवलंस. तुझ्या पायावरची जन्मकून ही हुबेहूब होती आणि त्यावरून मला वाटलं होतं की तू माझीच तन्वी आहेस, पण तू आमच्या आयुष्याशी खेळलीस, आमचा वापर करून घेतलास, आमच्या पैशांचा वापर केलास आणि हे सगळं करून तुला काय भेटलं? आमच्याकडून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळून काही भेटले नसेल तुला, पण आम्हाला मनस्ताप मात्र खूप झाला आहे. मग तुला काय वाटतं आम्ही या सगळ्या गोष्टी अशाच विसरून जाऊ का? तर हा तुझा भ्रम आहे. या गोष्टी आम्ही अशाच विसरणाऱ्यातले नाही आहोत असं देखील आता म्हटलं जातं.
दुसरीकडे मात्र आता प्रिया जी आहे ती संतापलेली असते. प्रिया विचार करते की सगळीजण येऊन आपल्याला एक एक करून मारतात. पहिली सुरुवात तर रविराजांनी केलेली होती. दुसरीकडे आता प्रतिमासुद्धा पुढे आलेली होती आणि प्रतिमासुद्धा येऊन ना म्हणत होती की मी माझी मुलगी म्हणून तुला मानत होती, पण माझ्यासुद्धा आयुष्याचा खेळ केलास तू. म्हणजे मी माझ्या अगदी हृदयाच्या टोकापासून तुझ्यावर प्रेम केलं का, तर तू माझी मुलगी आहेस. पण आज मला कळलं की तिथेसुद्धा तू फसवलेस. एवढी खोटारडी कशी काय असू शकतेस तू, भावनांशी खेळली आहेस आमच्या, असं बोलून आता प्रतिमा आत्यासुद्धा खूप रडत असतात. तर प्रतिमा आत्यांचा सुद्धा राग येणं स्वाभाविकच आहे, कारण एक मुलगी म्हणून तर तिला मानायचे आणि त्यांनी काय सगळ्या काही गोष्टी ऐकल्या होत्या, समजल्या होत्या आणि त्यामुळेच ना त्यांचा संताप होतो. आणि प्रतिमा आत्या ज्या आहेत त्यांनीसुद्धा आता प्रियाचं जोरदार थोबाड फोडलेलं असतं. प्रतिमा आत्याने जेव्हा आता थोबाड फोडलेलं असतं ना, तेव्हा मात्र आता इकडे त्यांना खूप जास्त रडू येत असतं, कारण त्यांना त्रास होत असतो. एवढे दिवस ज्या मुलीला आपण बघत होतो ती आपली मुलगी नाहीच आहे, मग आपली मुलगी आहे तरी कोण, असा सुद्धा समज त्यांचा असतो ना, तेव्हा रडू येत असतं. तेव्हाच मात्र आता तिला सावरण्यासाठी तिथे रविराज असतात आणि रविराज आता म्हणत असतात की प्लीज नको त्रास करून घेऊस. मग तिकडे आता येते ती म्हणजे मैना येते आणि म्हणत असते सगळ्यात मोठा धोका तर हिने आमच्यासोबत केला आहे. आम्ही पोटच्या मुलीला जसं वाढवलं तसंच तुलाही वाढवलंच ग. आमची तू पोटची मुलगी आहेस, पण तरीसुद्धा तू आमच्या जीवावर उठलीस, आम्हाला मारायचा प्रयत्न केलास का. तेव्हा आम्हाला पैशांचा अभाव होता, तेव्हा तुला एका बाईकडे दिली होती, पण त्यानंतरसुद्धा तुला आम्ही आपलंसं केलं का, तर तू आमची मुलगी आहेस. पण एक मुलगी असूनसुद्धा तू आमच्यासारख्या आईबाबांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करायला निघालीस. तुला तर आमच्याबद्दल तर काहीच वाटत नाही. असली मुलगी असण्यापेक्षा नसलेली बरी, असं देखील बोलून आता आवाज चढवला जात असतो. खूपच राग आता भयंकर असा आलेला असतो, कारण ह्या रागाची पातळी जी आहे आता वाढलेली होती. सदासुद्धा खूपच जास्त भडकलेला होता. सदासुद्धा आता पुढे येतात आणि म्हणू लागतात की हे सगळं ना ह्या मुलीमुळे झालंय. या मुलीला मुलगीसुद्धा म्हणायची लाज वाटते. खरंच ना, या मुलीमुळे आता काय काय सहन करावं लागतंय. यामुळे सुद्धा आता त्यांना सुद्धा त्रास होत असतो. ते सुद्धा या सगळ्याबद्दल बोलत असतात. त्यानंतर प्रताप येतात. प्रताप जेव्हा पुढे येतात ना, तेव्हा मात्र आता प्रियाकडे पाहत असतात आणि प्रियाकडे बघून बोलतात की तुला खरं तर रविराजांची मुलगी म्हणून या घरात आणलं. मला असं वाटलं की तू सुद्धा आमच्या मुलीप्रमाणेच आहेस, तन्वी आहेस, म्हणून या घरामध्ये तुला चांगली वागणूक दिली. पण तू काय केलंस आमच्यासोबत, आमच्या पाठीत खंजीर खुपसलास. आम्ही तुला आपलं मानलं, अश्विनसोबत तुझं लग्न लावलं, पण तिथेसुद्धा तू फसवलंस. आता या सगळ्या गोष्टींना अश्विनला त्रासदायक वाटत असतात, कारण त्याने प्रेम केलेलं असतं तन्वीवर, तन्वी नावाच्या मुलीवर, आणि त्याला असं वाटत असतं की रविराजांची मुलगी आहे. पण तिथे खूप मोठी फसवणूक जी झालेली असते सगळ्यांपेक्षा ती म्हणजे अश्विनची. तर प्रतापही आता खूप जास्त सुनवतात, पण प्रतापांनी कानाखाली बाजवलेली नसते, कारण त्यांना स्वतःचे हात खराब करून घ्यायचे नसतात. कारण आहे ना, प्रत्येक जणांचा राग असतो, प्रत्येकजण रागारागात येऊन खूप काही गोष्टी बोलून जातात. तर दुसरीकडे आता वेळ येते ती म्हणजे अश्विनची, कारण सगळ्यात मोठी फसवणूक अश्विनची झालेली होती. अश्विन जेव्हा समोर येतो तेव्हा तो म्हणतो की तू फक्त प्रॉपर्टीसाठी माझा वापर केलास. अर्जुन नाही तर काय, मी माझा वापर करून या घरात शिरलीस, माझ्याशी लग्न केलंस. आपण काय काय म्हणून स्वप्न पाहिली होती आपल्या लग्नानंतर, पण ही सगळी स्वप्न फक्त माझ्यातर्फे होती. मीच फक्त या स्वप्नांचा भागीदार होतो, पण या सगळ्या स्वप्नांमध्ये तू नव्हतीसच, कारण तुला फक्त पैसा, प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टी हव्या होत्या. तुला माझ्यामध्ये कुठे इंटरेस्ट होता. ह्यामध्ये मी काय म्हणू, नक्की तुला कोण समजू. तन्वी तर नाही आहेस, मग मी कोणावर प्रेम केले, बबली लोखंडेवर, जी कधीच माझी नव्हती. असंही आता इकडे अश्विन बोलत असतो. अश्विनला आता राग येत असतो. अश्विन आता तिच्या जोरात कानाखाली सुद्धा वाजवतो, कारण मोठं आयुष्याचं नुकसान जे आहे ना त्या अश्विनचं झालेलं होतं. पण एवढं सगळं होऊन सुद्धा ना प्रियाला जराही लाज वाटत नसते. प्रिया तोंड वर करून त्यांच्याकडे रागातच पाहत असते. तिला असं वाटत असते की आपल्याला काहीच फरक पडत नाही आहे. आणि तेव्हाच ना इकडे मात्र अश्विनची अवस्था बघून कल्पनाला वाईट वाटतं, कारण अश्विनने आता सगळ्या मर्यादा सोडलेल्या असतात. तो प्रियाला बोलत तर बोलत असतो आणि मारतही असतो. तेव्हाच ना आता तिकडे सायलीला सुद्धा वाईट वाटत असतं, कारण सायलीने याआधीसुद्धा अश्विनची मनस्थिती ओळखलेली होती की त्याला काय काय त्रास सहन करावा लागला होता. त्या त्रासातून तो कसाबसा बाहेर आला होता आणि त्यानंतर त्याचं लग्न झालं होतं या प्रियासोबत. पण या प्रियाने त्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला. दुसरीकडे कल्पना जी येते ती मात्र आता अश्विनला मागे करते आणि अश्विनला म्हणत असते की अश्विन सावर स्वतःला, आणि त्या प्रियाला म्हणत असते की तू माझ्या मुलाच्या
माझ्या आयुष्याची वाट लावलीस, या घरात तन्वी म्हणून आलीस, पण किती खोटाडी निघालीस. तुझ्याकडनं तरी अपेक्षा नव्हती. तू तर आम्हा सगळ्यांना फसवलं आहे. तुझी शिक्षा तर खूप मोठी असेल. या भाषेतच आता कल्पना बोलत असते. कल्पनाने सुद्धा आता प्रियाच्या जोरात कानाखाली वाजवलेली असते. प्रत्येकाच्या मनात राग असतो आणि तो राग काढायचा सायली अर्जुनने चांगला चान्स प्रत्येकाला दिलेला असतो. कारण जर ही कोर्टामध्ये गेली असती तर तिला कोर्टाकडून शिक्षा तर झालीच असती, पण हा जो त्रास होणार होता घरातल्यांना तो तर राहिला असता. पण सायलीने या सगळ्याचा बदला घ्यायची संधी दिलेली होती. तर दुसरीकडे आता सुमनही आलेली असते आणि तिलासुद्धा राग येत असतो. ती तर म्हणत असते की मी तर तुझ्यावर प्रेम केलं एक आई समजून, मला तर तू माझ्या मुलीप्रमाणे होतीस, पण तू काय केलं, आम्हाला फसवलंस. यांच्या बरोबरीला नादाला लागून या घरात आलीस आणि आमच्या सगळ्यांच्या भावनांशी खेळखंडोबा केलास. आता सुमनही जोरातच कानाखाली वाजवून देते. प्रियाला आता या सगळ्याचा काही फरक पडत नसतो. कोणीही येतंय आणि कोणीही मारतंय ते सगळं आता ती सहन करत असते. पण सगळ्यांनाच होणारा त्रास हा त्यांच्या रागातून दिसत असतो. मग आता सुमनचं बोलून झाल्यानंतर, सुमनने कानाखाली दिल्यानंतर सुमन जी आहे ती पुन्हा एकदा मागे जाऊन उभी राहते. प्रत्येकजण स्वतःचा राग व्यक्त करण्यासाठी एक एक करून पुढे येत असतं. दुसरीकडे आता चैतन्यसुद्धा म्हणत असतो की तुला पहिल्यांदा अर्जुन सापडला होता, पण अर्जुनकडे काही तुझं शिजलं नाही, त्यासाठी तू अश्विनचा वापर केलास, घरातल्या सगळ्यांनाच फसवलंस. आता अजून कोणाला फसवायचं आहे का, सांग ना, आता कोणाचा वापर करायचा आहे, असं देखील आता चैतन्य रागारागात बोलत असतो. त्याच वेळेला आता अस्मिता पुढे येते आणि अस्मिता जेव्हा पुढे येते ना तेव्हा ती म्हणत असते की या खोटाड्या मुलीकडनं कसली अपेक्षा आहे. चैतन्य, तुला तर माहिती आहे ही कशी खोटाडी आहे ती, हिच्यावर तर आम्ही खूप विश्वास ठेवला होता, पण हिने तर खूप मोठी फसवणूक केली. आता कोण ठेवेल हिला विश्वास. आता तर हिला खूप मोठी शिक्षा व्हायला हवी, जी कधीही कोणालाही झालेली नसेल, असं देखील आता अस्मिता रागारागात बोलत असते. कारण अस्मिता आणि त्याचसोबत प्रियाची तर चांगलीच गट्टी होती, पण तिला असं वाटत होतं की ही तन्वी आहे, पण तन्वी म्हणून आता ती नसते. म्हणूनच आता मात्र राग अनावर झालेला असतो अस्मिताच्या, आणि म्हणूनच अस्मिताने सुद्धा सुनावलेलं असतं. त्यानंतर पूर्णा आजीसुद्धा पुढे येतात. पूर्णा आजी जेव्हा समोर येतात ना तेव्हा त्या म्हणतात की जेव्हा तू माझ्या समोर यायचीस तेव्हा मला असं वाटायचं की माझी तन्वी आहे, आणि मग तुला जवळ घेतल्यावर मला बरं वाटायचं, पण आता मला कळतंय की तू तन्वी नाही आहेस आमची. पण तेव्हा मला कुठेतरी जाणवायचं की आपली तन्वी अशी कशी वागू शकते, उद्धट कशी बोलू शकते, पण तेव्हा मी म्हणायची की राहू दे. पण आता या सगळ्या गोष्टी कळत आहेत. मग आता खरं खरं सांग, आमच्या तन्वीला कुठे ठेवलं आहेस, कुठे डांबून ठेवलं आहेस का? तुला माहिती असणार आहे आमची तन्वी कुठे आहे ती. इतके दिवस इतके वर्ष आम्ही आमच्या तन्वीला शोधतोय, पण तुला आमची तन्वी बरोबर माहिती असणार आहे, असं देखील आता म्हणून पूर्णा आजी खूप जास्त रडत असतात. कारण पूर्णा आजींसाठी तिची नात जी आहे ती जवळची होती, जी म्हणजे तन्वी. पण तन्वी जी तिला कुठेतरी लपवून ठेवलं हे मनातून आता कळून चुकलेलं असतं पूर्णा आजीला. पूर्णा आजी खूप जास्त रडत असते आणि पूर्णा आजीची अवस्था बघून प्रतिमा, सुमन, कल्पना यांना सुद्धा त्रास होत असतो. आणि तेवढ्यातच ना आता तिकडे अर्जुन येतो आणि अर्जुन पूर्णा आजींना सावरतो. कारण पूर्णा आजींना आता त्रास होत असतो, कारण त्या जाणून बसून तिला विचारत असतात की सांग तन्वी कुठे आहे, तूच आमच्या तन्वीला लपवून ठेवलं आहे. पण तरीसुद्धा प्रिया तोंड उघडत नसते. प्रिया तोंड उघडेल तरी कसं ना, कारण ह्यांची खरी तन्वी तर त्यांच्या समोरच असते, पण ते कोणालाही माहिती नसतं, प्रिया, नागराज आणि महिपत यांना सोडून. म्हणूनच आता इकडे जेव्हा रडत असते अन्नपूर्णा आजी तेव्हा मात्र अर्जुन तिला मागे घेऊन जातो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अश्विनही आता खूप जास्त स्वतःला त्रास करून घेत असतो. आणि इकडे प्रिया जी आहे तिला काहीच फरक पडत नसतो. ती मात्र अगदीच ऐटीतना पाहत असते अर्जुनकडेही आणि पूर्णा आजीकडे सुद्धा. आता अर्जुन कसा पूर्णा आजीला शांत करत असतो, पण पूर्णा आजी मात्र हेच बोलत असते की तिला विचारा आपली तन्वी कुठे आहे ते. मग दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे तिचं बरोबर प्रियाकडे लक्ष असतं. मग आता अर्जुनची बारी असते. अर्जुनला हा सगळा राग काढायचा असतो, कारण आता शेवट राहिलेला असतो तो म्हणजे अर्जुनसुद्धा आता बोलायला म्हणून पुढे जाणार असतो. पण कल्पनाच्या लक्षात येतं की कल्पनाने एक गोष्ट पडताळली होती की ती म्हणजे प्रियाच्या गळ्यात असलेलं ते लॉकेट, जे की अर्जुनच्या गळ्यात आधी लहानपणी होतं आणि ते अर्जुनने जेव्हा तन्वीला आवडलं होतं म्हणून तन्वीच्या गळ्यात टाकलं होतं. पण
पण तेव्हा आता कल्पनाच्या लक्षात येतं की नुसतं लॉकेट घालून चालणार नाही, ते गुणही असायला लागतात. लॉकेट घालून आलीस म्हणून असं काय वाटलं आम्हाला की तू आमची तन्वी आहेस, पण आम्हाला तू फसवलेस. खरं तर ना हे घालायची तुझी लायकीही नाही आहे, असंही आता कल्पना बोलत असते. आणि कल्पनाने तिच्या गळ्यावर हात ठेवून ती चैन खेचलेली असते आणि आता चैनीसोबत लॉकेटही काढून घेतलेलं असतं. आणि मग कल्पना ते लॉकेट घेऊन बाजूला होते आणि म्हणत असते की हे घालायची तुझी लायकी नाही, हे फक्त आमच्या खऱ्या तन्वीचं आहे आणि त्याच्यावर तन्वीचाच हक्क आहे, असं देखील आता सांगून टाकलेलं असतं. पूर्ण आजींचं रडू थांबत नसतं, प्रतिमा मात्र त्यांना सावरत असते. तर दुसरीकडे अर्जुन आता पुढे जातो आणि अर्जुन जेव्हा पुढे जातो तेव्हा तो म्हणत असतो की तुला असं वाटलं असेल की या सगळ्यामध्ये तू 3 वर्ष झालं आम्हाला फसवतेस, पण आम्ही गप्प राहू आणि सगळं सहन करू, तर तसं नाही आहे. ही केस अर्जुन सुभेदारची आहे आणि अर्जुन सुभेदार कोणतीही केस हरत नसतो, सगळ्या केस जिंकतो, असं बोलून अर्जुन जेव्हा आता पुढे येऊन प्रियाला सुनावत असतो ना, तेव्हा मात्र आता प्रिया जोरजोरात हसायला सुरुवात करते. प्रिया जशी हसायला सुरुवात करते ना, तेव्हा सगळीजण विचार करतात की हे सगळं काय आहे. आणि जेव्हा हे सगळं होत असतं तेव्हा मात्र आता प्रिया ही पुढे येऊन बोलू लागते की तुम्हा सगळ्यांच्या समोर मी तर काहीच नाही. म्हणजे बघा, एक मोठा नामवंत वकील रविराज किल्लेदार, त्यासोबत अर्जुन सुभेदार, ह्यासुद्धा एकही केस न हरलेला एक मोठा बिझनेसमॅन, त्याचसोबत एक डॉक्टर, तो सुद्धा मोठा डॉक्टर, एवढी सगळी या माणसं घरात राहत आहेत. अन्नपूर्णा आजी, ह्या सगळ्या मोठ्या लोकांमध्ये सुद्धा मी तुम्हा सगळ्यांना फसवू शकले. एवढं सगळं असूनसुद्धा तुम्हाला माझे कोणतेच प्लॅनिंग कळले नाहीत. का कळले नाहीत? कारण तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती ना, तुम्हाला माझे सगळे काही गुन्हे दिसलेच नाहीत तेव्हा, पण आता तुम्हाला हे सगळं दिसतंय. तेव्हा का दिसलं नाही? तेव्हा तुम्ही अंधभक्त झाला होतात. तुम्हाला 20 वर्ष झाली तुमची तन्वी भेटली नव्हती, पण आता तुमच्या समोर मी जी आहे ती बबली आहे, प्रिया आहे, हे तुम्हाला समजलं आहे. पण तेव्हा कोणालाच कळलं नव्हतं आणि त्या 3 वर्षात मला ज्या ज्या काही गोष्टी हव्यात त्या सगळ्याचा मी फायदा करून घेतला, असं देखील निर्लज्जपणे आता प्रिया हसत हसत सांगत असते. आणि प्रिया जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता सगळीजणं तिच्याकडे पाहत असतात, कारण प्रियाला हे सगळं सांगताना बोलताना जराही लाज वाटत नसते. ती हसत हसत हे सगळं काही सांगत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती हसत सांगत असते ना, तेव्हा अर्जुन, सायली रागातच बघत असतात. सायलीला तर आता राग येत असतो, असं वाटत असतं की हिला आता हाताला धरावं आणि घराबाहेर काढावं, कारण प्रियाला एवढी सगळ्यांजणी कानाखाली मारलेली असते, एवढं सगळं काही बोललेलं असतं, पण ही प्रिया निर्लज्जसारखी हसत असते. आणि तिने जे जे काही कांड केले आहेत ते पुन्हा एकदा ती पूर्णपणे वाचून दाखवते. आणि तुम्हाला या सगळ्या काही गोष्टी कळल्याच नाही, तुम्हाला तर मी फसवलं. तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन, डॉक्टर, वकील असूनसुद्धा तुम्हाला मी फसवले, म्हणजे मी किती पोचलेली आहे हेच ती इन शॉर्टमध्ये त्यांना सांगायचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हाच ना सगळीजणं तिच्याकडे बघत असतात आणि शांतपणे असतात बसलेली, पण प्रिया मात्र जोरजोरात हसत असते. सायलीच्या आता रागाचा अंत झालेला असतो, कारण सायलीच फक्त बाकी होती या सगळ्यामध्ये. मग आता सायलीच या सगळ्याचा शेवट करणार होती. सायली बघून घेते आणि नंतर ती पुढे येते आणि ती आता स्वतःचा पदर खोचून प्रियाच्या हाताला धरून प्रियाला बाहेर काढायचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रिया वटणीवर येते, पण तेव्हाच ना सायलीने प्रियाचा हात धरलेला असतो आणि घराबाहेर डायरेक्ट गेटच्या बाहेर तिला आता हकलून दिलेलं असतं. आणि वर आता सायली तिला हेही म्हणते की तुला आतापर्यंत या घरात मी रविराज काकांची मुलगी म्हणून सहन करत होते, या घरात तुला मान मिळत होता फक्त त्याच गोष्टीसाठी, पण आता तू आमची कोणीसुद्धा नाही आहेस हे आम्हाला आता कळलेलं आहे. त्यामुळे तुला आता या घरात थारा नाही. आता आम्हाला तुझं तोंडही बघायचं नाही आहे. आमच्या मागे जे काही पनोती लागली होती, नस्तर लागली होती, ती आम्ही समजू की निघून गेलेली आहेस. आणि असं बोलूनच आता मात्र सायलीनेसुद्धा प्रियाचं थोबाड फोडून अक्षरशः प्रियाला गेटच्या बाहेर हकलून दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की पुन्हा जर माझ्या घराकडे, माझ्या घरातल्या माणसांकडे जरा जरी मानवर करून वाकड्या नजरेनं बघायचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा दुसरी तिसरी वाईट कोणी नसेल. आता तुझी फक्त हवा जी आहे ती तुझी पोलीस स्टेशनमध्येच दाखव, कारण तू आता फक्त 4 भिंतींमध्ये राहणार आहेस, जेलमध्ये जाऊन सड, या भाषेतच आता सायली रागारागात बोलत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.